तर नवशक्ती बापवन मोठा मॅच आहे, कारण सकाळी मला वाटतं की पहिला मॅच 10 वाजता पार पडला होता. 10ला सुरुवात झालेला, आता रात्री बरोबर 10 वाजून गेलेले आहेत. म्हणजे जो 12 तासाचा अवधी होता ना, तो 12 तासाचा अवधी आता उलटून गेलाय. आता बरीच जण मैदानावरती उभे आहेत, बरेच जण प्रेक्षक वर्गही पाहत आहेत की बाबा ही संपूर्ण स्पर्धा सुरू आहे. पण 12 तासांचा अवधी गेल्यानंतर कॅमेरामॅन आमचे अजून त्याच जागेवरती पोझिशन मध्ये आहेत, आमचे डीजे ऑपरेटर त्याच पोझिशन मध्ये होते, स्कोररही त्या पोझिशन मध्ये आहेत, आणि स्पेशली अंपायर्स जे 12 तास झाले मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता अजून 12 तास झाले आहेत, अजून 13, 14 की 15 किती तास जाणार याच्यावरती चर्चा होणार आहे. आजचा दिवस जर पाहिला तर चर्चा काय गोष्टीची करूयात. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच विजयजी कांबळे साहेब, नेहमीच ज्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी प्राप्त होत असते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आलाय विकेट, फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. पहिली येत असताना पाहायला मिळतात. पहिला खेळाडू हा मैदानाच्या अगदी बाहेरच्या दिशेने जात असताना आपण पाहिलात. जबाबदारी असणार आहे, जबाबदारीचं भानही असणार आहे, कशा प्रकारे खेळ करणार याच्यावरती देखील लक्ष असेल. आज कुठला संघ जो फायनल मध्ये जाणार या मैदानावरती त्याची देखील सध्या चर्चा रंगलेली आहे. अजूनही आपल्या महिला भगिनी देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचेही सहर्ष स्वागत आहे. कारण आजचा दिवस जर पाहिला तर 14 तारखेचा दिवस प्रत्येकाला माहित आहे की व्हॅलेंटाईन डे आहे, पण व्हॅलेंटाईन पेक्षा आपला क्रिकेट डे सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट डे ओव्हर द विकेट डे. गोलंदाज तयार, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग अंपायर निलेश धामणे सर वलटायत, दर्शवत आहेत व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी टोटल मध्ये आड होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 1 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती वाईड आलाय. मजा येईल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल जडमध्ये टाकला, यॉर्कर लेनचा बॉल नाही, प्रत्युत्तर बॅटरकडे. पंच देखील तेच सांगतायत, हो हा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. कारण एखादा कलाकार असतो त्याला तुमच्या टाळ्यांची अगदी साथ हवी असते, आणि पंच निलेशजी धामणे सर खूप छान पद्धतीने आतापर्यंत ती कामगिरी करतायत. स्वीप करायचा होता, फटका मात्र नाही खेळू शकले. एक धाव येत असताना पाहायला मिळतात, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर पंच आता दर्शवतात लेग बायच्या माध्यमातून ऍड होत असताना जाऊन पोहोचतात. तर 2-3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आहे 2 धावा. संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण डीबीएन लाईव्हच्या वतीनं अगदी 2 कॅमेरा निश्चित आहे. संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण घर बसल्या तुम्ही सर्वजण पाहतायत. छान असं आयोजन. ओव्हर द विकेट, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, खेळण्याचा प्रयत्न केलाय, पॉइंटला आलाय खेळाडू, त्यानं टिपलाय झेल, मैदानावरती संपलाय बॅटरचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. वरती धाबा त्या 2 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. नवशक्ती बापवन अचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आरोही वैष्णवी 11. हलक्या त्याने चेंडूला मात्र आता सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला, फेकी तर करण्यात आली नाही, थोडं थांबवलंय. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे गेल्यात आणि जाऊन पोहोचते ते मात्र 3च्या घरामध्ये. आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झालाय 5, धावसंख्या धावफलकावरती 3. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधील. लास्ट बॉल पाहूया कशा प्रकारे टाकला जाईल. फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाही करू शकले. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 3 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात.
करा. विभाग क्रिकेट संघटना आयोजित आपण पाहता जसवली बागमांडला विभाग प्रीमियर लीग 2026 JBPL 2026 पर्व तिसरा आहे, ज्याचा आपल्या सर्वांना गर्व आहे. असे तिसरं पर्व सध्या मैदानाच्या मध्ये रंगलंय. कोण बाजी मारणार, कोण फायनलिस्ट होणार, कोण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्या ट्रॉफीवरती आपलं अधिराज्य गाजवणार, ही सांगणारी मॅच मैदानावरती सुरू आहे. ऑफ्टमच्या बाहेर बाहेर चालला बॉल, पंच वलट्यात अनोख्या स्टाईलने सांगितलंय वाईड बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या एक्स्ट्रानं वाढत असताना जाऊन पोहोचले ती मात्र 4. रोहित मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर, रोहित तयार. रोहितचा बॉल बॅकफुटला गेले, पुण्यात हलक्यात ढकलून दिले बॉलला. एक धाव येत असताना पाहायला मिळतात, कारण हे मैदानच असं आहे. सकाळी तुम्ही ज्यावेळी खेळतात त्यावेळी षटकार चौकारांची आतिषबाजी होत आहेत. दुपारी आलो का पुन्हा एकदा तेच चित्र असतं. संध्याकाळ गेली ना की एकदा जसं नाईट सेशन चालू होत आहे मैदानावरती, जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी कमी पाहायला मिळत आहेत. मग प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुमच्यामध्ये असलेलं कला, क्रीडा, कौशल्य, सर्व काही गोष्टी मैदानावरती तुम्हाला दाखवायच्या आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरने प्रयत्न केले होते, परंतु एका धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. इथे एक चूक तुमची निर्णायक ठरू शकतात, कारण जसा क्रिकेटचा खेळ म्हणतात, क्रिकेटच्या खेळामध्ये मोमेंटम नावाचा शब्द असतो. एकदा की मोमेंटम नावाचा शब्द जर बदलला ना की भल्या भल्यांची वाट लावतो, तसा क्रिकेटचा खेळ आहे. फक्त एक चूक तुमची हवी असते. एक चूक विल बी मिस्टेक ही मैदानावरती महागडी ठरू शकते. धावसंख्या धावफलकावरती 6. 2 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईक एंडला बॅकफुटला गेले, कट केला बॉलला. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. पॉइंटचा खेळाडू, गलीचा खेळाडू किंवा कव्हरचा खेळाडू यांना जास्त बिझी राहायचं आहे, कारण या श्रेणी फटके देखील मात्र त्याच प्रकारचं अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलोय ती मात्र 7 धावा, 2 गडी बाद. 1.3 ओव्हर्स. पुढचा बॉल, मोठा पटका खेळायचा प्रयत्न नाही, टायमिंग साकारू शकले. आलाय डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येणार तसा तसा दबाव वाढणार, कारण की नाईट सेशन मध्ये तुम्ही खेळतायत. अगदी जसं म्हटलं की 12 तासाचा अवधी उलटून गेलाय आणि आता 13वा तास सुरू झालाय, आणि त्या 13 तासामध्ये तुमची बॉडी, तुम्ही किती फिटनेस लेवल मध्ये आहात, ह्या सर्व काही गोष्टी तुमच्या क्रिकेटमध्ये तितक्यात निर्णायक असतील. फटका खेळला, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला बॉलला. वेगाने चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक होता परंतु नाही थांबू शकला. बॉल बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. चौकार. मिळता धावसंख्या 11 धावा. एक एक चूक तुमची महत्वाची ठरेल. एक एक अगदी तो नियंत्रणाच्या बाहेरचा बॉल देखील मात्र धावा देऊन जाऊ शकतो. 11 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल. ओ फटका खेळलाय पुन्हा एकदा छान. पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होतोय परंतु अडवलाय. वा वा वा. फिल्डिंग देखील दर्जेदार पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगाने हा धाबा मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाला 14. अजूनही 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहे. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये तर अगदी पकडून ठेवलं होतं नवशक्ती बापूंच्या संघानं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय बॅटिंग करणारी टीम आरोही वैष्णवी 11. डगआउट मध्ये आता थोडंसं चेहऱ्यावरती स्माइल आलाय, कारण पहिल्या षटकामध्ये ती स्माइल अगदी गमावली होती, पण थोडी थोडी येऊ लागली आता. आमचे विजयजी कांबळे क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि नेहमीच ज्या ज्या वेळी भरपूर साऱ्या स्पर्धा होतात त्यावेळी त्यांचं सहकार्य.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला प्रज्ञेश पाहूया तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या अगदी हातामध्ये जातोय, आलाय डॉट बॉल. एकतर 4 ओव्हरचा तुम्ही मॅच खेळतायत, किमान 4 ओव्हरमध्ये या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता किंवा मैदान पाहता 35 ते 40 35 to 40 तुमची धावसंख्या ही मात्र प्रॉपर होऊ शकते. दुसऱ्या बाजूनं 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतायत सध्या बापूंचा संघ. फटका पुण्याचा मात्र खेळला, ड्राईव्ह केला, फटका छान खेळला, क्षेत्राच्या धावतोय बॉलवरती, वेगाने गेलाय, एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, अगदी वेगाने घेतली जात आहेत. 2 धावा मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 16 ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. आर्यन एका बाजूला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय, 9 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत त्यांनी बनवल्यात. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. एकतर बाहेरून आवाज आला होता की बाबा मारण्याची गरज होती, कारण लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. दुसऱ्या बाजूला बॅटरने सांगितलं नाही, एक एक्स्ट्रा देखील या कंडिशनला सर्वाधिक महत्वाचे आहेत. या परिस्थितीमध्ये एक धावा ह्या काउंट केल्या जाणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 17. पुढचा बॉल नो बॉल, इट्स अ नो बॉल. अचूक लक्ष आणि आमचा सायरनही वाजलाय, दर्शवलंय की नो बॉल आलाय, यानी की पुढचा बॉल असताना पंचांचं बोट फिरताय आणि पंचाने सांगितलंय फ्री हिट असणार आहे. जसवली बागबंडला विभाग प्रीमियर लीग आहे, सुपर डुपर हिट. पुढचा बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल, फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती 18, 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे, त्यातला त्यात फ्रीचा बॉल सामना करेल आर्यन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, बॅटवरती बॉल प्रॉपर येत नाहीत, परंतु एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तीन बॉलचा अजूनही खेळ बाकी असेल या षटकातील. फटका खेळलाय, कडक स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर, व्हॉट अ शॉट. कारण ही कला साधी सोपी नाहीये. दुसरं कोणाला सांगितलं जाऊन नाचा तर कोणी नाचणार नाही, कारण 2 कॅमेरे चालू आहेत. भाई हे सबको नाही जमता है. अंपायर निलेजी दामणे आमच्या मंडणगडचे एक प्रसिद्ध अंपायर आहेत. नेहमीच मंडणगडच्या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्ही जोडीनं असतो आणि आजही पुन्हा तो योग आलाय. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. ओव्हर द विकेट. फटका खेळायचा प्रयत्न केला, बॉल चालला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी मिड विकेटला, वेगानं पुढे आला, एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी छान झालाय, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट, वेगाने केल्या जात आहे धावा 2. धावसंख्या धावफलकावरती 27. एका बाजूला आरोही वैष्णवी 11, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नवशक्ती बापुआन अचा संघ आहेत. आज काही होऊ द्यात, परंतु जिंकणार खऱ्या अर्थानं जसवली बागबंडला विभाग प्रीमियर लीगची टीमच जिंकणार आहे. इतकं चांगलं आयोजन त्याने केलंय. नंबर तर कुठल्या तरी एका टीमचा येणार आहेत, पण आयोजक जिंकणार आहेत असंच आपण म्हणूयात. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आलाय आणि त्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हा झेल सोडलाय, जीवनदान मिळालाय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 28 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 28 धावा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं ऐतिहासिक मैदान. आता वरती ज्याला बसला त्या प्रत्येकाला वाटतं की मिनी स्टेडियम मध्येच बसलोय की काय. हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर पाहिलं तर तो अगदी हे दृश्य वरून पाहण्यासारखे असतात. 3 ओव्हर 28 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितलंय वाईड बॉल.
आली एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचतायत 29 धावफलकावरती. आमचे राजूजी बांद्रे देखील उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. ओ हो 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 आ रा 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 खतरनाक सिक्सर. 6 धावा, कडक स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण डीबीएन ला पाहणार आहोत. हा स्ट्रोक कशा प्रकारे खेळला पहा. राऊंड विकेटनं मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शॉर्ट डिलिव्हरी होती आणि त्याच्यावरती योग्य तो प्रहार केलात. 6 धावा बुक केल्यात. ही स्पेशलिटी या खेळाडूच्या. 6 धावा तो बुक करत असतो आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आता मजा येऊ लागलाय, कारणही आहेत. षटकार चौकार जर आले तर या मैदानावरती ते पाहण्याचा एक वेगळाच योग असतो. 35 ला 2 विकेट. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पर्यंत चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव. कंप्लीट कंप्लीट कंप्लीट. हो, आम्हाला पडायचंय, आम्हाला झुकायचंय, आम्हाला वाकायचंय, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळायचंच आहे. आज या सर्व खेळाडूंना अगदी मनाशी ते धैर्य ठेवलंय. जसवली बागमांडला विभाग प्रीमियर लीगची टीम, कारण आज जिंकणार त्याची चर्चा पूर्ण वर्षभर होणार. पर्व 4 पर्यंत होत राहणार की पर्व 3 चा विजयी कोण होता, ही देखील चर्चा रंगल्या. धावसंख्या 37, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू मात्र चाललाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आला. पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरचं मी कौतुक करेन, तो काय वेगानं धावतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 39. जसा उल्लेख केला होता की बाबा 35, 40, 30च्या पुढे, आता 39 वरती गेल्यात. आता विचार सुरू झाला आरोही वैष्णवीच्या डगआउट मध्ये. 39 नाही, 45+. त्यांच्या मनामध्ये विचार सुरू आहेत, पण दुसऱ्या बाजूला तो नाही. 45च्या किमान खाली थांबवायचे आहेत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. पुढचा बॉल. फटका समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय अगदी वेगानं. सरळ बॅटने आलाय खणखणीत चौकार. वा वा वा, काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये साकारली जाते सध्या. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा स्ट्रोक पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न, बरोबर गोलंदाजाच्या समोरून अगदी हा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचू शकले नाहीत, इतक्या वेगानं बॉल गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 43, 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला. बॉल चालला मिड विकेटला, वेगानं चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आला. फिल्डिंग मध्ये त्यांना थोडंसं कमतरता दाखवलंय, त्याचा फायदा घेत असताना धावा झाल्यात त्या 45. आता ती स्माईल इतकी वेगानं गेले की आता डगआउट मध्ये पाहिलं तर भरपूर सारं चित्र बदललंय. क्लोजअप वाली स्माईल येऊ लागलाय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. टीम खास करून आरोही वैष्णव 11 चेहऱ्या अगदी पाहिलं तर स्मित हास्य स्माईल आहेत, कारणही आहेत. रन मैदानावरती बनल्यात 45. शेवटचा बॉल. फटका पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू ऑन साइडला चाललाय. क्षेत्ररक्षकाला वेगाने पुढे डीप मधून एक धाव घेतला. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट होईल का. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. आता या मॅच मध्ये तिसरे पंच आपले होतील बिझी, त्यामुळे एक क्रुशल मोमेंट असू शकतोय. 2 रन पूर्ण की तिथून रन आउट. हृदयाचे ठोके वाढल्यात. धगधग 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 करू लागल्यात. कारण पाहूयात हा बॅटर सेफ आहे की नाही. 1 धाव झालाय की 2 धावा. रनआउट झाल्यात की वाचल्यात, पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रुशल मोमेंट आहेत. अगदी स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकताय काय घडलंय. ज्यावेळी तो बॉल हातामध्ये आला त्यावेळी ती बॅट स्लाइस झाली की नाही झाली, डीबीएनच्या वतीने दाखवलं जात आहे. स्पेशली डीबीएनचं कौतुक मी का करतोय, कारण डीबीएन या वर्षामध्ये वानखेडेचं स्टेडियम अगदी गाजवलंय. आणि वानखेडेच्या स्टेडियम वरती आपण पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज करणारं पहिलं चॅनल. आणि तिथून पंचांचा डिसिजन आलाय. OUT आउट.
बॅटर आउट. एकच धाव असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 46 झाल्यात आणि 47 धावेंच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाला अगदी जसवली बागमांडला विभाग प्रीमियर लीगची टीम खऱ्या अर्थानं सुरुवात त्यांनी केली. पहिल्या पर्वामध्ये सुरुवात केली. आज पाहता पाहता तिसरं पर्व आलं. 2024 साली मला वाटतं की सुरुवात झाली होती. चला फिल्डिंग लावा. भावेश जागडे आमचे राजू बांद्रे आता मंचावरती बसल्यात. जसं राजू बांद्रे सकाळी पहिल्या गेअरवरती येतात, दुपार झाली की दुसरा गेअर, संध्याकाळ झाली की टॉप गेअर. पण नियम आहे. जसवली बागमांडला विभाग प्रीमियर लीग खेळतात ना. आजची तारीख 14 आहे आणि नियम किती आहेत मध्ये? 14 नियम आहेत. 14 नियम आहेत त्याच्यामध्ये. 14 नियम मध्ये सर्वाधिक महत्वाचा नियम तो आहे मद्यपान करून खेळण्यास बंदी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला माहित आहे की नारंगीच्या मैदानावरती चला फिल्डिंग करणारी टीम आरोही चला. स्टेडियम मध्ये नाही आपण. चला चला लगेच चला मैदानावरती चला. नाही आता आमचे विजय दादा थोडं खुश झाल्यात. त्यांनी मला हलू येऊन सांगितलं की आता थोडं बरं वाटतंय, थोडं गार वाटतंय. थोडं गरम गरम करीत होतं परंतु आता थोडं बरं वाटतंय. पण नेहमीच बऱ्याचशा स्पर्धा मंडणगडच्या किंवा दापोलीच्या पार पडतात त्यावेळी आवर्जून यांचं नाव घेऊन मी विजयदादा कांबळे यांचा सपोर्ट असतो अनेक साऱ्या स्पर्धा आणि त्यांच्या प्रेमाखातीर आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये समालोचन करताना जसवली बागमांडला विभाग प्रीमियर लीग 2026 आपण पाहतायत. ज्याचं संस्थापक स्वतः श्री विजयजी कांबळे साहेब आहेत. अध्यक्ष आपले श्री उमेशजी दामणे साहेब आज खऱ्या अर्थाने या पदावरती खूप चांगलं काम तेही करतायत. उपाध्यक्ष श्री तेजसजी रसाळ यांचे खूप चांगलं काम सुरू आहे. उपाध्यक्ष श्री प्रीतीजी जाबरे, सचिव श्री सुशीलजी टाकले, उपसचिव श्री सागर हलपाल, खजिनदार श्री प्रशांत जाधव, उपखजिनदार श्री विशाल सावंत, सल्लागार श्री अमित पवार, सल्लागार श्री तेजस मेंगे, सल्लागार अनेश कांबळे, मुकेश कातकर, सुनील पवार, अनेश गोलप, सोहम उमणे, सुजित टाकले, आदेश रामाणे, अंकुश रामाणे आणि विशाल जागडे हे आपले सर्व सल्लागार आहेत. त्यांचा मनापासून आभार आहेत. रजिस्ट्रेशन संघ जर पाहिलं तर जसवली, बापवन, गालसुरे, साखरी, कोंडे, साखरोणे, धारवली, कारिवणे वरसा, कारिवणे जाकमाता, कारिवणे श्रीगणेश, गडबवाडी, रामवाडी, वावेलवाडी, हरिहरेश्वर, वेतालेश्वर, हरिहरेश्वर देवघर, मारळ, कुरवडे, बाणगंगा, कालिंजे, सायगाव, निगडी कोंड, निगडी काठी, निगडी देऊलवाडी, गालसुरे, कुंभाराली हे सर्व दक्षिण काशीमध्ये आले. हरिहरेश्वर मध्ये सर्व दक्षिण काशीमध्ये येणारे हे सर्व संघ आहेत जे खऱ्या अर्थानं तुम्हाला आज या जसवली बागमांडला विभाग क्रिकेट संघटना श्रीवर्धन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला एक छोटस वृक्ष लावलं होतं. आज त्याचं वटवृक्ष होताना पाहायला मिळतात या अगदी तिसऱ्या पर्वामध्ये. त्यामुळे जातोय पुन्हा एकदा नारंगीचं हे ऐतिहासिक क्रिकेट मैदान. अनेक साऱ्या स्पर्धा तुम्हाला माहित आहेत की या मैदानावरती पार पडतायत. त्यामुळे त्यातल्या त्यात आताही स्पर्धा आहेत. आज संपली की उद्या सकाळी पुन्हा एक नवीन स्पर्धा आहे. कालही स्पर्धा झाल्या आहेत, आजची स्पर्धा आहेत, उद्याही एक स्पर्धा आहे मैदानावरती येणार आहेत. त्यामुळे रोजचं बिझी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे हे मैदान. विराट 11 रायगड आणि रामाने बंधू साक्री दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसला यावं. विराट 11 रायगड आणि रामाने बंधू साक्री दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी इन्व्हाइट करू या आपण टॉस साठी. पहिलं षटक घेऊन नैनेश आलायत स्ट्राईकला. साहिल पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 चौकार. व्हॉट अ शॉट. सुरुवात दुसऱ्या बाजूने आता झालाय. कारण क्रिकेटचा खेळ म्हटला तर तो वन साइड वाला मॅच मध्ये मजा नाही येत. टू साइडची मॅच झाली पाहिजे, दोघांचे मनोरंजन झालं पाहिजे. येस अंपायर, कमिटी मेंबर्स बॉल द्या. बॉल आलाय तो
न्यू बॉल द्या, नवीन बॉल. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. सुरुवात 4 धावेने झाल्यात. मजा येईल या मॅच मध्ये. लक्ष जरी मोठं असलं परंतु प्रयत्न देखील मोठे करायचे आहेत. स्वतःला सांगायचं की या मॅच मध्ये प्रयत्न आम्हाला मोठेच करावे लागणार आहेत. पुढचा बॉल. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर लगेचच डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय. 2 धावसंख्या धावफलकावरती आहे 4. मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. एकतर सुरुवातीला आरोही वैष्णवी 11 ज्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं होतं त्या धावा त्यांच्या इम्पॉर्टंट होत्या. असं नाही की त्यांनी मोठे फटके खेळले. सिंगलला डबल मध्येही रोटेशन केलं होतं. का क्रिकेटचा खेळ नेहमी मोठ्या फटक्याचा नाही, तुमच्या डोक्याचा खेळ आहे, तुमचा माइंडचा खेळ आहे. माइंड वापरणं गरजेचं आहे. डोकं प्रत्येकाकडे असतं, फक्त डोकं वापरणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. त्याच गोष्टीची चर्चा आहे की तुमच्याकडे डोकं आहे, तुम्हाला मैदानावरती काय करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, ह्या गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे. जर त्या गोष्टीचा विचार नाही केला, तितका वेळ नाही. आता वेळ गेलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये तो टाइम गेलेला आहे. फक्त इथून आता तुम्हाला अगदी त्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठ्या फटक्यांशिवाय मग पर्याय राहणार नाहीत. त्यामुळे प्रयत्न हे मैदानाच्या मध्ये करावे लागणार आहेत. 20 बॉलचा खेळ बाकी आहेत. 42 धावांची मैदानावरती गरज असेल. 47चा हा पाठलाग सध्या केला जातोय. स्ट्राईकला केतनच्या बॅट मधून फटका, परंतु यॉर्क लेनचा बॉल. वा नैनेश, चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरी चौकार केला तरी देखील मी खचून जाणार नाहीत. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ती अगदी असलेली ती आत्मनिर्भरता मैदानाच्या मध्ये सुद्धा तो दाखवतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय. या लेनवरती गोलंदाजी केली तर बॅटरला स्ट्रगल करावा लागेल आणि तो स्ट्रगल सध्या मैदानावरती करावा लागतोय. पहिला 5 बॉलचा खेळ संपला. धावा झाला 5. शेवटचा बॉल. पायावरती बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पंच दर्शवतात लेग बाईस. एका धावेनं षटक संपलं मैदानाच्या मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन देखील फक्त आणि फक्त 6 धावा ह्या नैनेशनं खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे नैनेशसाठी टाळ्यांचा गजर. सध्या आरोही वैष्णवी 11चा संघ मालकही करतायत आणि संघातील इतर पाठीराखेही करतायत, कारण चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहेत. फक्त वेळ घेऊ नका, कारण जसं म्हटलं मी 12 तास उलटून गेले आहेत. मग 12 तासाचे 15 तास व्हायला जास्त वेळ जाणार नाही. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 6. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 41 धावेची गरज आहे. थोडी आता थंडी देखील आता येऊ लागलेत, वाढू लागलेत. सेकंड ओव्हरसाठी आर्यन आल्यात. आर्यन कशा प्रकारे गोलंदाजी करणार. नेहमीच म्हणजे समालोचन करताना आपण बऱ्याच काही गोष्टीवरती चर्चा करतोय, पण एका गोष्टीची ही चर्चा असते की कधी कधी आपण काय करतो, एखादा चौकार किंवा षटकार मारल्यावरती त्यामध्ये 4 डॉट करून काय फायदा नसतो. तुम्ही जर एखाद्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके घेऊन 4 डॉट करत असतील तर त्याचा काही इफेक्ट नसतो. पण ज्या वेळी तुम्ही डबलने 6 बॉलवरती जरी 12 रन घेतले ना, समोरच्या वरती तो दबाव निर्माण होतो. त्या गोष्टी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाच्या आहेत. डबल तुम्ही ज्यावेळी धावा घेणार, बॅट्समॅन फिल्डिंग करणारी टीम त्याच्यावरती तो ऑटोमॅटिकली दबाव क्रिएट होणार आहे. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 6. आर्यन आलेले आहेत. आज आर्यननं खूप चांगली बॅटिंग केलंय. आता त्याला गोलंदाजी करायची आहे. जबाबदारी संघानं त्याच्यावरती दिली आहे. जबाबदारीचं भान ठेवून त्याला मैदानावरती सध्या गोलंदाजी करावी लागेल. सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल. फटका छान पद्धतीने सजवला. ऑन साइडला चाललाय बॉल. लॉंग ऑनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. फिल्डर आला त्या ठिकाणी साहिल, त्यानं बॉल लढवलाय. चांगली फिल्डिंग. शेखर होता, शेखरनं बॉल लढवला. एका धावेने संघाची धावसंख्या 7. बॅटिंग करताना सध्या साहिल तुम्हाला पाहायला मिळेल, जो स्ट्राईक एंडला आहे. केतन नॉन स्ट्राईक एंडला आहेत. साहिलला हिल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल.
अपील जोरदार झालंय, परंतु पंचांवरती त्याचा कुठलाही दबाव दिसत नाहीत. पंचाने सांगितलंय डॉट बॉल. मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळतो निर्धाव चेंडू आलाय. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात 7 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन. ओ द विकेट. लोअर फुल टच बॉल. फटका खेळलाय, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. चांगली फिल्डिंग. वन बाउन्स कलेक्ट केला, तितका चांगला थ्रो. म्हटलं की तुमची फिल्डिंग सर्वाधिक महत्वाची असेल. तुम्ही बाउंड्री लाईनवरती ज्यावेळी फिल्डिंग करतायत त्यावेळी तुम्ही तिथे किती ऍक्टिव्ह आहात ह्या सर्व काही गोष्टी पाहिल्या जात आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 8. आता येणारे बॉल मैदानावरती आहेत 15 मध्ये करायचे 39. हळूहळू ही धावसंख्या मात्र आता तिथे थांबू लागल्यात. तिला अगदी वाढवायचं असेल तर प्रयत्न देखील मोठे करायचे आहेत. निरंतर प्रयत्न मैदानाच्या मध्ये करावे लागतील. ओ द विकेट. लोअर फुल टच बॉल. पुन्हा एकदा खेळलाय, फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्या डोक्यावरून चाललाय बॉल. वन बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 ऑन स्कोर कार्ड. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. फोर्स केला बॉलला. पुन्हा तर छान फटका खेळला, गॅप मध्ये चालला, क्षेत्ररक्षक आलाय, फिल्डिंग केला. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा येताना पाहायला मिळतात. टाळ्या दोन्ही बाजूने येतात. बॅटिंग करणारे टीमच्या बाजूने येत आहेत, फिल्डिंग करणारे टीमच्या बाजूने येत आहेत. कारण टाळ्यांचं समर्थन मिळणं गरजेचं आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे, तर ती कामगिरी करू शकतात. आणि आता दोन्ही बाजूने टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. येणारे बॉल आहेत 13 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 33. लास्ट बॉल. खाली गेलाय कारण वन बाउन्स कलेक्ट झालाय. पंचाने त्याच गोष्टी सांगितल्यात. विकेट किपरनं अपील केली, पण स्माइल आहे चेहऱ्यावरती. कधी कधी अपील करणं स्वाभाविक असतं. अंपायर्सवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, पण पंचाने सांगितलं नाही बाबा, वन बाउन्स कलेक्ट झाला. ते एसटी रक्षकालाही माहित होतं, पण त्यानं अपील करण्याचा प्रयत्न केला होता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 14. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 33. कंपॅरिझन पाहूयात. पहिल्या 2 ओव्हरचं मला वाटतं की बरोबर होते. आरोही 11चा संघ होता. आरोही वैष्णवीचा 14ला 2 विकेट आणि नवशक्ती बापवांचा संघ आहे 14ला विकेट नाही आहेत. एक जमेची बाज आहेत. सध्या ओम जरी पाहिला तुम्ही तर ती लाईन जी आहे ती लाईन बरोबर तशीच चालल्यात. ती जास्त काही हल्ली नाहीत. थोडासा फरक होता तो 2 विकेटचा, तो तुम्ही डिबेनच्या स्क्रीनवरती पाहिलेला आहे. आता इथून सुरुवात झाली होती. बऱ्याच प्रेक्षकांना ह्याही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की काय क्रिकेटमध्ये घडतं, क्रिकेटचा इम्पॅक्ट काय आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये दोन्ही संघ 14 रन केल्या होत्या. फक्त 2 विकेट गमावल्या होत्या आरोही वैष्णवी 11. या 2 ओव्हरमध्ये संपूर्णतः खेळ बदलला होता. खेळाचं चित्र बदललं होतं. 12 मध्ये करायचे आहेत 33 रन. ओ बॅटला स्पर्श झालाय, आलाय डॉट बॉल. आता बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की बाबा आरोही वैष्णवीनं 32 केल्या होत्या, 33 करायचे आहेत. जिंकण्यासाठी नेहमी 1 धाव जास्त करायची असते. समोरच्याने जर 3 षटकार मारले तर 4था षटकार हा विजयासाठी इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला मारावाच लागतो. मैदानाच्या मध्ये 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 33 धावेची गरज आहे. 11-33 वाला मॅच. राऊंड विकेट. फटका खेळलाय, छान पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल चाललाय खाली झोन मध्ये, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. चौकार. ग्रेट शॉट. विराट रायगड आणि रामाने बंधू साक्री दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, लगेच टॉसला या. रामाने बंधू साक्री आणि विराट 11 रायगड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉसला या. मजा येईल. आता 10 मध्ये करायचे 29. फिल्डिंग पोझिशन आता सजवण्यात आलाय. एक खेळाडू कव्हरला घेऊन गेलेत, एक खेळाडू लॉंग ऑफला. ओ चांगला बॉल. वाईड यॉर्क मैदानावरती हाताळलाय. वाईड यॉर्क. चांगला बॉल हाताळलाय. आलाय डॉट बॉल.
अगदी पंचांकडे तर आशाभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंचाने सांगितलंय बाबा वाईट यॉक टाकला, त्याला पंच देखील काय करू शकतायत. चांगला बॉल मैदानावरती हाताळलाय. 9 चेंडू मध्ये रन करायच्यात 29. थोडे हार्टबीट आता वाढत चाललाय, त्या पद्धतीचा मॅच सध्या रंगू लागलाय. 9-29. फटका खेळायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही करू शकले क्षेत्ररक्षक आहेत. अगदी बॉल अडवलाय. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलं. 19. 8 बॉल मध्ये रन करायचे 28. 8-28 वाला मॅच आहे. आजची तारीख आहे ती बरोबर 14 अगदी 14ला दुप्पट केलं तर रन होतील 28. आणि 28 धावा करण्यासाठी तुम्हाला भरपूर मोठा दमखम लावायचा आहे. आमचे डीबीएनचे प्रवीण पाटील बाबू देखील दाखल होतात, आपलंही स्वागत आहे. प्रशांत, आज हर्षल आलाय वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचतात त्या मात्र 20. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 8. 8 मध्ये रन करायचे 27. 27. 8 मध्ये 27. राऊंड विकेट. फटका खेळलाय, समोरच्या दिशेने खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आलाय, त्यांना बॉल अडवलाय. फिल्डिंग एक घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न, आलाय विकेट. रनआउटच्या माध्यमातून बॅटरला परतावा लागेल. तंबूच्या दिशेने समीकरण चेंज झालाय. 7 मध्ये आता करायचे आहेत रन 26. नाही, नियम होता, त्या नियम मध्ये आपला 11वा नियम होता. रात्री 11 वाजता 11:30 वाजता बक्षीस वितरण सोहळा होणार, पण तो नाही होणार, जास्त वेळ जाणार आहे. नाही, तो एक नियम आहे, तो नियम चुकणार आहे. 7 मध्ये 26. चांगला बॉल हाताळलाय का नाही, पंचाने सांगितलंय वाईट. मॅच मध्ये आलाय वाईट. काय पाहायला मिळेल पुन्हा एकदा फाईट. मॅच टाईट होईल का याच्यावरती देखील लक्षात सध्या अवलंबून आहेत. येणारे 7 बॉल रन करायच्यात 25. पुन्हा आलाय वाईट. बाकी आमचे 12 आहेत, तेही थोडे नाराज झाले बाबा. त्यांच्या चेहऱ्यावर आता काही टेन्शन दिसतं. टेन्शन आहे ते पण टेन्शन मध्ये आहेत. बाबा तू आता नाही सांगणार, बाहेर आहे, नंतर सांगतं ते सांगितलंय. येणारे 7 बॉल आहे. 7 बॉल मध्ये रन करायचे 24. 7-24. शेवटचा बॉल. फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. झेलची संधी. हो बाबा, बॅटरला वाटलं की कॅच घेतलाय, परंतु फिल्डर पोहोचले होते आधी पुढे. चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा झाला 24. 6 बॉल मध्ये रन करायच्या 23. अर्ध्या झाल्यात, आता अर्ध्यापेक्षा थोडं कमी करायचे आहेत. 6 बॉल मध्ये 23. पुढील मॅच विराट 11 रायगड आणि रामाने बंधू साखरी या 2 संघादरम्यान पुढचा मॅच होणार आहे, त्यामुळे त्याच्यावरती चर्चा होईल. आमच्या मोहितेवाडीचे अमोलजी या मॅचचा आनंद घेतात. अमोलजी, आपलंही स्वागत आहे. तेही आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी आले होते, अगदी आम्हाला येऊन भेटले होते, त्यांचंही स्वागत. गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतात मिस्टर प्रथम आलाय. प्रथमला आता हे चतुर्थ षटक हाताळायचं आहे. सुदेश राठोड, साहिल ही जोडी मैदानावरती आहेत. आमचे कॅमेरामॅन देखील सध्या साहिल त्या ठिकाणी खूप चांगलं काम करतायत. साईड अँगलनं अगदी आपण पाहिलं तर कॅमेरामॅन म्हणून सध्या साहिल बंटी या नावाने प्रसिद्ध आहेत. ते कॅमेराच्या भूमिकेमध्ये आहेत. हर्षल देखील आमच्या अगदी मेन कॅमेरामॅन म्हणून सध्या काम करतात. प्रशांत भगत, प्रवीण पाटील, धनंजय मांगेला ही संपूर्ण टीम या ठिकाणी काम करत असताना पाहायला मिळतात. डीजे राज यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं ऐतिहासिक मैदान तिथे सुरू आहे सध्या जसवली बाग मांडला विभाग प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा थाट पर्व 3 मध्ये आपण पाहतायत. दिवस रात्रीमध्ये स्पर्धा रंगल्यात. शेवटचे 6 बॉल रन करायचे 23. 6-23. पहिला बॉल प्रथमचा. स्ट्राइक एंडला साहिल तयार आहेत.
पहिले 2 बॉल मॅचची रूपरेषा सांगणार. पहिले 2 बॉल मॅचची रूपरेषा सांगणार आणि त्यातला पहिलाच बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. ओहो, टाळ्या होऊ द्या पंचांसाठी. निलेशजी धामणे मंडणगडचे गोटा अंपायर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी अगदी तर सांगितलंय की हो अजूनही या मॅच शिल्लक आहे, संपला नाही. षटकार. साहिलनं मॅच जिंकवली तर प्रशांत चव्हाण यांच्याकडून त्यांना पारितोषिक असणार आहे ते मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. येणारे 5 बॉल रन करायचे 17. 5-17 वाला मॅच मैदानावरती पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत केलंय. थोडा वेळही घेतला होता. कधी कधी वेळ घेतला ना की वेळ देखील माणसाच्या अंगलट येतो. आता तसंही काहीतरी आहे. टायमाला महत्व देणं गरजेचं आहे. 5 बॉलमध्ये 17 धावेची गरज आहे. प्रथम पुन्हा तयार होत आहेत षटकातील पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. आणखी एक स्ट्रोक खेळला, हवेमध्ये गेलाय बॉल, उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. 2 बाहेरून आता आरडा ओरड, बाहेरून आवाज, टाळ्या शिट्ट्या सर्व काही सुरू झालेल्या आहेत. कधी या बाजूने कधी त्या बाजूने आवाज येऊच लागल्यात. 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 32. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. 4 बॉल मध्ये रन करायच्यात 15. काही जणांच्या डोक्यावरती हात गेल्यात, काही जणांनी हाताची घडी घातल्यात, काही जण बसले होते आता उभे राहिल्यात. कारण का माहिती का, थंडी पण लागते म्हणून, बाकी काय नाही. थोडी थंडी आहेत आणि त्या थंडीमध्ये गरमागरमीवालं वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल 4 बॉल मध्ये रन करायच्यात 15. 4-15. जसवली बागमांडला विभाग प्रीमियर लीगची स्पर्धा सध्या 2026 ची स्पर्धा, त्यातला त्यात पर्व 3रं ते सध्या रंगलंय. 4-15. निर्णायक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. ओ माय गॉड, झेल सुटलाय. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक होते अनेश. आता बाबा या मॅच मध्ये जर काही उलट फुलट झालं ना, अनेश रात्रभर झोपणार नाही. 3 बॉल मध्ये रन करायच्या 13. 3-13 हेराफेरीवाला खेळ सध्या मैदानावरती आलाय. आता मॅच अगदी चित्र बदललाय कारण येणारे 3 बॉल मध्ये रन करायच्या 13. 34 धावा धावफलकावरती लगावल्यात. कोण म्हणतं मॅच रंगत नाही, या मैदानावरती मॅचेस अशाच पद्धतीने रंगतायत. जरी जास्त धावा असल्या तरी देखील मैदानावरती नेहमी आम्ही पूर्ण होताना पाहिल्यात. जरी कमी धावेची अगदी मॅच असली तरी देखील ती मॅच या मैदानावरती रंगताना आम्ही नेहमी पाहिलेले आहेत. 3-13 वाला मॅच आहे. बऱ्याच जणांनी आता हात जोडल्या, देवाकडे प्रार्थना सुरू झाल्यात काही जणांच्या. काही जणांनी अगदी तर देव आपले पाण्यामध्ये ठेवल्यात असेही आहे. 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत 13. आरोही वैष्णवी 11 की नवशक्ती बापवन, नवशक्ती की आरोही, पाहूयात कोण येणार पुढे. 3-13. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याच्यावरती मैदानावरती दांडी गुल झालाय का. हो, मैदानावरती चित्र तसंच दिसतंय. फलंदाज बाद, दांडी गुल, विकेटचं पतन. काही जणांनी जल्लोष केला नव्हता पण आता केलाय. खुश झालं सर्व. आमचे विजयजी कांबळे देखील खुश झालेत. चेहऱ्यावरती स्माईल आलाय. आता काही जण त्यांच्या गावचे खेळाडू आहेत ते तर जास्त खुश झालेत. बाबा ज्याच्या गावचा खेळाडू आहे तो तर जास्त खुश झाला की गोलंदाजावरती खुश आहेत. 2 बॉल मध्ये रन करायच्या 13. परंतु या मैदानावरती आम्ही 1 बॉल मध्ये 11 देखील होताना पाहिलेले आहेत. काही होऊ शकतं. नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. मिस्टर प्रतीक. येणारे बॉल 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत, त्या मात्र 13. 13 मेरावाला खेळ मैदानावरती 2 बॉलची कहाणी. आणि कंपल्सरी रन करावा लागणार आहे, तेही खूप इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. बापवन वर्सेस नवशक्ती बापवन वर्सेस आरोही वैष्णवी 11 मध्ये मॅच तर रंगला होता. फुल टॉस बॉल, नो बॉल. ओ माय गॉड, नो. मॅचची कहाणी काही संपण्याचं नाव मैदानाच्या आतमध्ये घेत नाही. पहा ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती. नो बॉल.
आलाय नो बॉल. मॅचची कहाणी पुन्हा एकदा बदललाय. येणारे बॉल आहे दोन बॉल मध्ये रन करायच्यात 11. डबल 1. जसवली बागमनला विभाग प्रीमियर लीग 2026. आज खऱ्या अर्थाने तिसरं पर्व आहे. 2024 साली सुरुवात केली, एक वृक्ष लावला आणि त्याचं अगदी वटवृक्ष करून ठेवलंय आपल्या आयोजकांनी. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आता यशस्वी वाटचालीच्या दिशेने जाऊ लागल्यात. मॅच आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांना समर्थन देऊयात. 2 बॉल मध्ये 11 धावेची गरज. एक निर्णायक बॉल, एक निर्णायक फटका. ओ हो सिक्सर. झेल आणि गोलंदाजाने हाताळलेला नो. 2 गोष्टी आहेत. प्रेशरचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ प्रेशरचा खेळ आहे. प्रेशर सिच्युएशन जर हँडल नाही करता आली मग क्रिकेटमध्ये कदापि सक्सेसफुल नाही होऊ शकणार. पण मजा आलाय, प्रत्येकाला मजा आलाय. मॅच कोणी जिंकू द्यात, परंतु जसवली बागमनला विभाग प्रीमियर लीग टीम संपूर्ण जिंकलाय असंच म्हणूया. सर्व खेळाडू 1 बॉल मध्ये 5 धावेचं लक्ष आहेत. शेवटच्या बॉलचं स्वागत करूयात. 1 बॉल रन करायच्यात 5. 1 नंबरची मॅच सध्या मैदानावरती सुरू आहेत. आमचे दोन्ही कॅमेरा देखील आता सज्ज झाले आहेत, कारण शेवटचा बॉल प्रत्येकाला पाहायचा आहे. एक चांगला बॉल टाकायचा आहे, एक चांगला स्ट्रोक खेळायचा आहे. ओ नाही स्ट्रोक आला. अखेरीस हा संघर्ष संपलाय आणि मॅचला जिंकलाय टीम आरोही वैष्णवी 11. नाराज होते सुरुवातीला, परंतु त्याच्यानंतर थोड्याशा काही चुकी झाल्या होत्या. आता बाकीचे खेळाडू जवळ गेले. कॅच सोडणारा सांगितलं बाबा इथे मिस्टेक नाही करायची, नाही तर मिस्टेक केली तर ती इतकी महागडी ठरू शकते. आता प्रत्येकाला समजलंय. हा सामना संपलाय, मॅचला जिंकलाय टीम आरोही वैष्णवी 11. कॉंग्रॅट्स. चला अभिनंदन. हार्ड लक, परंतु लढले. सर्वाधिक महत्वाची गोष्ट होते की लढत राहिले, ते इम्पॉर्टंट होत आहे. चांगला